गगन भरारी लिमिटलेस क्रिकेट वर्ल्डमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आज बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील पहिल्या कसोटीचा दुसरा दिवस। या दुसऱ्या दिवसाचं कव्हरेज प्रवासातच पावभाजीचा आनंद घेताना तुमच्यासोबत सादर करत आहे। आजच्या दिवसाचा खेळाला सुरुवात झाली। 67 वर ऑस्ट्रेलियाच्या 7 विकेट्स डाऊन होत्या। आजच्या दिवसाचा खेळ सुरुवात झाला आणि बुमराने त्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती ॲलेक्स कॅरेला परत पाठवलं। त्यानंतर राहिलेल्या 2 विकेट्स हर्षित राणाने घेतल्या आणि ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 104 धावांवरती संपला। अत्यंत नामुष्कीची परिस्थिती या ठिकाणी ऑस्ट्रेलियाची झालेली आहे। त्यानंतर जेव्हा भारतीय संघाच्या दुसऱ्या डावाची सुरुवात झाली त्यावेळेला यशस्वी जयस्वाल आणि के.एल. राहुल यांनी अत्यंत सुंदर असा खेळ ऑस्ट्रेलियाच्या पर्थच्या मैदानावरती केला आहे आणि आजचा दुसरा दिवस संपला त्यावेळेला यशस्वी जयस्वाल 90 तर के.एल. राहुल 62 धावांवरती खेळत होते। 172 वरती भारताने आपली एकही विकेट गमावलेली नाही। भारतीय संघाच्या या डावातील किंवा या कसोटीत 218 धावांची लीड भारतीय संघाकडे आत्ता सध्याच्या स्थितीला आहे। उद्याचा कसोटीचा तिसरा दिवस आहे आणि भारताने या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील पहिल्या कसोटीवरती निर्विवादपणे वर्चस्व मिळवलेलं आहे। आता आपण कशा पद्धतीने फिनिश करतोय हे बघणं महत्त्वाचं ठरेल। पेस ज्या पद्धतीचं स्पायसी ग्राउंड आहे आणि त्यातील पेस थोडीशी कमी झाली आहे। निश्चितच भारतीय संघ वरचढ ठरेल आणि ही पहिली कसोटी जिंकून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला धमाकेदार सुरुवात करेल असं मला वाटतं। आपल्याला हे कव्हरेज कसं वाटलं ते जरूर कळवा। थँक्स।